आम्ही या न्यायालयामध्ये भारतीय संविधानाची जी प्रास्ताविका आहे ती बसविण्यासाठी निश्चितच येत्या काळामध्ये मोठ्या स्वरूपावर या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत। सर, सध्या महाराष्ट्रामध्ये संपूर्ण देशभरामध्ये लोकशाहीच्या निवडणुकीचं वातावरण आहे आणि आता भारतीय संविधानाचे निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आपण जयंती साजरी केली। तर बाबासाहेबांचं पॉलिटिकल काय विचार? हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी जे सातत्याने सांगत आलेलो आहे की मुळामध्ये सर्वसामान्य माणसांच्या हातामध्ये लोकशाही सुरक्षित आहे हीच खात्री बाबासाहेबांना होती आणि त्यामुळे सर्वसामान्य माणसानं व्यवस्थेला चॅलेंज केलं पाहिजे, आव्हान दिलं पाहिजे आणि त्याला जी भूमिका आहे ती भूमिका मांडता आली पाहिजे। हा सगळ्यात पहिला मुद्दा। दुसरा मुद्दा असा की निवडणूक निपक्षपातीपणे पारदर्शक वातावरणामध्ये पार पडणं, कारण निवडणूक आयोग ही भारताची फार वेगळी गोष्ट आहे। भारतामध्ये ज्या प्रकारची निवडणूक होते किंवा ज्या प्रकारे निवडणूक आयोग स्वायत्त आहे अशी रचना अनेक देशांमध्ये नाही आहे, त्यामुळे ते होणं हे जास्त महत्त्वाचं आहे। तिसरं असं की साधारणपणे अंतिम सत्ता जनतेची आहे हे जे सूत्र आपल्याकडे आहे हे मी नेहमी सांगत आलो आहे की तुम्ही अनेक संविधानांचा अभ्यास करा। भारताचं संविधान हे जगातलं एकमेव संविधान आहे जे असं म्हणतं की आम्ही भारताचे लोक आम्हीच आमच्याप्रती ही घटना अर्पण करतो आहोत, ही घटना आम्ही आमच्याप्रती अर्पण करतोय, अन्य कोणाप्रती अर्पण करत नाही, कारण अंतिम सत्ताधीश हा सर्वसामान्य माणूस आहे। मला असं वाटतं की निवडणुकीच्या रिंगणामध्ये हे लक्षात घेतलं पाहिजे की निवडणूक कुठल्याही अन्य मुद्द्यांवर जाण्यापेक्षा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो विकासाचा मुद्दा असला पाहिजे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आदर्शवादाची, आयडिओलॉजीची आणि ज्या स्वातंत्र्य, समता, बंधुतेचा उल्लेख बाबासाहेब करतात त्या सगळ्या मूल्यांच्या अनुषंगानं ही निवडणूक लढवली गेली पाहिजे आणि या मूल्यांचा विचार करत मतदारांनी त्याचा नीटपणे पाठपुरावा केला पाहिजे असं मला वाटतं। आणि मला खात्री आहे की आतापर्यंत किती झालं तरी सर्वसामान्य माणसांनी त्याची ताकद दाखवून दिलेली आहे। अनेक वेळा हे सिद्ध केलेलं आहे की कुठल्याही मोठ्या माणसाचा पराभव सर्वसामान्य माणूस करू शकतो, हे दाखवून दिलेलं आहे। मला असं वाटतं की सर्वसामान्य माणसाची ताकद अधोरेखित होणं आणि सत्ता अंतिमतः सर्वसामान्य माणसाची आहे हे सिद्ध होणं हे निवडणुकीच्या अनुषंगाने फार महत्त्वाचं आहे। ते सूत्र आपण लक्षात घेतलं पाहिजे। जवळपास हजारो वकील या ठिकाणी आले आणि त्यांनी बाबासाहेबांच्या प्रतिमेला या ठिकाणी वंदन केलं, बाबासाहेबांच्या प्रतिमेला नतमस्तक झाले आणि बाबासाहेबांच्या प्रतिमेसमोर आपलाही एक फोटो असावा असे प्रत्येक बांधवानं या ठिकाणी येऊन फोटो काढले। निश्चितच भावी काळामध्ये आम्ही ही जयंती अजून मोठ्या स्वरूपामध्ये जेवढं आम्हाला शक्य होईल तेवढं आम्ही या ठिकाणी भव्य प्रमाणात साजरी करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत। खऱ्या अर्थाने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आज बघावं प्रचंड असा उन्हाळा आहे, पाण्यासाठी सुद्धा इथल्या माणसाला संघर्ष करावा लागलेला आहे आणि खऱ्या अर्थानं इथल्या वंचितांना, उपेक्षितांना, दलितांना नव्हे तर समाजातील सर्व घटकांना न्याय देण्याचं काम महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे आणि खऱ्या अर्थाने आमच्या वकील बांधवांचं या ठिकाणी आद्य कर्तव्य आहे की ज्या महामानवाने आपल्याला हे सर्व अधिकार आणि कर्तव्य या ठिकाणी मिळवून दिलेले आहेत त्या महामानवाची जयंती या न्यायदेवतेच्या या न्यायालयाच्या प्रांगणामध्ये करणं हे आपलं आद्य कर्तव्य होय असं मला या ठिकाणी वाटतं आणि भविष्यात निश्चितच आम्ही भव्य स्वरूपात ही जयंती करण्याचा प्रयत्न करणार आहोत। आम्ही या न्यायालयामध्ये भारतीय संविधानाची जी प्रास्ताविका आहे ती बसविण्यासाठी निश्चितच येत्या काळामध्ये मोठ्या स्वरूपावर या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत आणि आमच्या संघटनेच्या मीटिंगमध्ये या ठिकाणी आम्ही पुढील बरेचसे जे विषय आहेत ते या ठिकाणी क्रमाने घेणार आहोत। काय तुझं नाव कुठं हाय तुझं गाव दे नंबर जो व्हॉट्सअपला हाय मार मला फोन कधी चॅटवर बोल ठेवीन जीवाचा ऑन वायफाय ग।